बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची शिष्यवृत्ती 1 वर्षापासून मिळत नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे. त्यांनी देखील बांधकाम कामगारच व्हावे अशी सरकारची इच्छा आहे का? गरीब माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक म्हणजे एजंट आहेत. आता सरकारी ऑफिसही एजंटांसाठी आहेत की काय असं म्हणावे लागेल. बोगस बांधकाम कामगार तयार करून त्यांच्या नावावर पैसे खाण्यासाठी सरकारी अधिकारी देखील सामील झालेत. कामगारांपेक्षा अधिकाऱ्यांना एजंटवर भरोसा आहे. या महागाईच्या काळामध्ये बांधकाम कामगारांना विविध संकटांना सामोरं जावं लागतं. सरकारने त्यांच्यासाठी काढलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. बांधकाम कामगारांचे ऑनलाईन अर्ज मंजूर झाले नाही, त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात ते देखील सोडवले जात नाहीत. बांधकाम कामगारांचे विमा, घरकुल, शिष्यवृत्ती आदींसह विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याचं काम कामगार आयुक्तांनी करावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून कार्यालयाचं काम बंद आंदोलन केलं जाईल असा इशारा जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक शिवाजीराव काकडे यांनी दिला. शेवगाव पाथर्डी येथील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीनं अन्यायमुक्ती आंदोलन करण्यात आलं. यावेळी संस्थापक अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे, रामभाऊ पोटलोडे, संजय दुधाडे, भाऊसाहेब सातपुते, शिवाजी लांडे, देवदान आल्हाट, शंकर जाधव, अकबर शेख, राजेंद्र फलके, आबासाहेब काकडे, अशोक ढोकणे, यमुना खरपुडे, सुलभा उगले, मनोज घोंगडे, कांचन सागडे, बेबी सागडे, वैशाली सागडे, ज्योती आरे, यमुना गुले, नगीना शेख, समीना शेख आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आपण सर्व तळागाळातले सर्व बांधकाम कामगार आहोत. आपल्या मागणी फार मोठ्या नाही आहेत, छोट्या मागण्या आहेत. हे आपलेच पैसे आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते म्हणजे घर मालक, फॅक्टरी मालक, त्यांच्याकडून शासनानं घेतलेला पैसा एक विश्वस्त म्हणून जनशक्ती श्रमिक संघातर्फे आज कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणण्यात आलेला आहे. गेल्या 1 वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पेंडिंग आहे आणि या खात्यात एजंटाचा सुळसुळाट झालेला आहे. ओरिजिनल बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी कुणी शिल्लक आहे का? शिल्लक राहिलंच नाही असं आमचं ठाम मत आहे. नूतनीकरण बंद आहे. गरज नसताना अकारण गोष्टीवर खर्च चालू आहे. वास्तविक मूळ मागण्या काय आहे की बांधकाम कामगारांना विमा मिळाला पाहिजे. बांधकाम कामगारांचे घरकुलाचे प्रस्ताव मागण्यात आले, प्रत्यक्ष घरकुल देण्यात आलेलं नाही. नूतनीकरण बंद, विमा बंद, शिष्यवृत्ती बंद. ज्या कामासाठी आम्ही जे लोक कामगारांना पाहिजे ते देत नाही. वास्तविक शासनाने ती योजना काढली की गृह उपयोगी साहित्य द्यायचं. मूळ तुम्ही बघा, कोणत्याही बांधकाम कामगाराची घरातले सामान द्या अशा स्वरूपाची मागणी नव्हती, पण शासनाने दिली. आता दिल्यानंतर लोक घेणार. पण मूळ विषय कसा आहे की बांधकाम कामगाराची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांचं नोंदणी झाली पाहिजे. नोंदणी बंद आहे, नूतनीकरण बंद आहे आणि शिष्यवृत्ती नाही, घरकुल नाही आणि एजंटाचा सुळसुळाट आहे. याच्यातून मूळ बांधकाम कामगार त्रस्त आहे आणि यासाठी न्याय मिळावा, मूळ बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती मिळाव्या त्यांच्या मुलांना, या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे. मागण्या जर येत्या काळात मागण्या नाही झाल्या काय करायचं? मागण्या जर येत्या काळात जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर या कार्यालयावर बेमुदत आम्ही ठिय्या बोंब मारून इथं बसणार, ठिय्या इथं मांडणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या कार्यालयाचं कामकाज देखील आम्ही बंद करणार. कामगारात धमक आहे.